या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। श्रीलंका दौऱ्यावरून आलेल्या आमदार देवयानी फरांदे यांचा नवा अंदाज पाहायला मिळालेला आहे। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी शहरामध्ये वाढणाऱ्या अतिक्रमण कामांविषयी माहिती जाणून घेतली। अतिक्रमण हा नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून चालत आलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे। नगरपालिका दुकानं टाकायला परवाने देते, त्यानंतर दुसरीकडे मात्र अतिक्रमण म्हणून त्यावर कारवाई करते। तर एवढे दिवस ही दुकानं कोणाच्या जीवावर उभी होती हा एक प्रश्न उपस्थित होतो। यावेळेस आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। मात्र अतिक्रमण 4 दिवस उठवली जातात आणि नंतर परत जैसे थे अशी परिस्थिती असते असं म्हटलं जाते। मग अशा पद्धतीनं अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांना कोण पाठीशी घालतं हा प्रश्न सुद्धा नागरिकांतर्फे विचारला जातोय। याच्याशी संबंधित सगळेच अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्यावर काही कारवाई केली जाईल का, ही सुद्धा चर्चा सध्या सुरू आहे। महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल नाशिक भद्रकाली विभाग यांच्या वतीनं ऑपरेशन अभ्यास अंतर्गत सोमवारी संध्याकाळी साक्षी गणेश मंदिर परिसर या ठिकाणी आपत्कालीन आणि युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरात अचानक हवाई हल्ला झाल्याचं गृहीत धरून हे मॉक ड्रिल देण्यात आलं। नागरी संरक्षण मुख्यालयाकडून रेड अलर्ट संदेश प्राप्त झाल्यानंतर 2 मिनिटं कमी जास्त आवाजात भोंगा वाजून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। काही वेळेनंतर हा धोका टळल्याचा संदेशही भोंग्याद्वारे देण्यात आला होता। यानंतर नागरी संरक्षण दलानं हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून मदत कार्य, आग नियंत्रण, प्राथमिक उपचार, विमोचन कार्याची प्रात्यक्षिक सुद्धा दाखवली। या प्रात्यक्षिकांची दुर्घटना नियंत्रक अधिकारी म्हणून भद्रकाली विभागीय क्षेत्ररक्षक मंगला काकड यांनी जबाबदारी पार पडली। या प्रसंगी माजी मुख्य क्षेत्ररक्षक डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सुभाष काळे, अग्निशमन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जलद प्रतिसाद पथक, बीडीएस पथक, आपदा मित्र या सगळ्यांचा यामध्ये सहभाग होता। क्षुल्लक कारणावरून एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण होत असल्याच्या घटना महाराष्ट्रामध्ये आपल्याला नेहमीच घडत असलेल्या ऐकायला मिळतात। काही प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून यामध्ये मध्यस्थी केली जाते आणि बचाव केला जातो, तर कुठे या वादाचा सामना एसटी कर्मचाऱ्यांना स्वतः सुद्धा करावा लागतो। काही ठिकाणी एसटी महामंडळाचे चालक आणि वाहकांची सुद्धा चूक असते, त्यामुळे अशा घटना सतत घडत असतात। मात्र एसटी महामंडळ आणि चालकांसोबत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार नेहमीच घडत असल्याच्या बातम्या आपण ऐकतो। गेल्या आठवड्यात सुद्धा यवतमाळ ते अमरावती जात असलेल्या एसटी चालकानं हॉर्न का वाजवला म्हणून भर रस्त्यामध्ये बस अडवून 4 जणांच्या टोळक्यानं वाहकाला मारहाण केली। जालना ते संभाजीनगर मध्ये जात असलेल्या एसटी मधील वाहकाला फुकट प्रवास करू देत नसल्याच्या कारणावरून मारहाण झाली। तसंच सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यामध्ये सुट्ट्या पैशाच्या वादातून महिला प्रवाशानंच महिला वाहकास मारहाण केली। या सर्व घटना समाज माध्यमांवर चांगल्याच व्हायरल सुद्धा होत असतात। अशा प्रकारांना रोखण्यासाठी, आळा घालण्यासाठी विशेष कायदा अस्तित्वात यावा, जेणेकरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळेल अशी मागणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांकडून सांगितली जाते। त्यामुळे लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्यात यावा आणि वाहन आणि चालकांवर होणारे हल्ले, मारहाण थांबवावी अशी मागणी होतीये। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। द्वारकेकडून नाशिक रोडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या अर्नाळा नाशिक मार्गे शिर्डीकडे जाणाऱ्या बसनं पाठीमागून एका दुचाकीसह समोरून विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिली। या धडकेमध्ये ट्रकच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीवरून महिला आणि दुसऱ्या दुचाकी चालक हा जागीच ठार झाला। दत्त मंदिराकडे दुचाकीनं सचिन दत्तात्रय काळे हे त्यांच्या पत्नी रुपाली काळे यांच्यासह प्रवास करीत होते। रुपाली काळे यांच्या डोक्याला जबर मार बसल्यानं त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। सचिन काळे हे देखील किरकोळ स्वरूपात जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तसंच विरुद्ध दिशेनं दुचाकीनं प्रवास करणारे संतोष संसारे यांनाही बसची धडक बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला।
घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची टोळी बनवत घरफोड्या करणारी भैया टोळी पोलिसांनी राहुळ घाटामध्ये पाठलाग करीत जेरबंद केलेली आहे। याचा टोळी प्रमुख भैया विरोधात शहरामध्ये घरफोडीचे तब्बल 27 गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। मनमाडच्या टमरे कॉलनीमध्ये अॅल्युमिनियम व्यापारी मुर्तुजा रस्सीवाला यांच्या घरातून 1200 ग्रॅम सोन्याचे दागिने तसंच 8 लाखांची रक्कम चोरी झालेली होती। या प्रकरणी मनमाड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। सराईत गुन्हेगार संजय गायकवाड याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। चौकशीत राजेश शर्मा उर्फ भैया याचे नाव निष्पन्न झाले। संजय शर्मा मालेगाव इथं राहत असल्याची आणि तो राहुल घाटातून नाशिककडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांच्या पथकानं सापळा रचला आणि शर्मा याला अटक केलेली आहे। त्याने चौकशीमध्ये राकेश संसारे असं नाव सांगितलं आणि अधिक चौकशीत भैयाना दोघांच्या मदतीनं घरफोडी केल्याचं समजलं। या टोळीकडून मोठ्या प्रमाणात सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। एकूण 1,05,40,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे अशी माहिती मिळाली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।